आज 15 ऑगस्ट आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही निघालोय आपलं संस्कृती जपणारं ठिकाण बघण्यासाठी. त्याचं नाव आहे झपूर्झा. किती वेगळं नाव आहे ना. हे एक कला आणि संस्कृती संग्रहालय आहे आणि पुण्यातील खडकवासला बॅकवॉटरच्या जवळ हे ठिकाण आहे. आम्हाला आमच्या घरापासून इथे पोहोचण्यासाठी जवळपास 1 तास लागलेला आहे आणि रस्तेसुद्धा आता छान झालेले आहेत. 5 वर्षाच्या वरील सर्वांना इथे 100 रुपये तिकीट आहे. तर तिघांचे आम्ही तिकीट इथे काढलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत आत. जे या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल त्यांना सगळ्यात आधी मी माझी माहिती देते. नमस्कार मंडळी, मी अमया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी नवनवीन विषयावरचे व्हिडिओ घेऊन येत असते, त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. PNG सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ सर हेच या संग्रहालयाचे संस्थापक आहेत. आत गेल्यानंतर तिथे सुरू होता पपेट शो, तर आम्ही बऱ्याच वेळ हा पपेट शो एन्जॉय केला. बंदर? हाँ, हम बंदर को लाए हैं। तो कभी सूरज में बंदर देखा है? देखो सूरज में बंदर. आणि पपेट शो बघितल्यानंतर आम्ही निघालो कलादालन बघण्यासाठी. इथे 10 प्रकारचे वेगवेगळे कलादालन आहेत. सगळ्यात आधी काही इंटरेस्टिंग गोष्टी इथल्या मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर झपूर्झामध्ये ऑल ओव्हर तुम्हाला काय काय बघायला मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हो हां मग मी मागून काढतो. हां मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता ती ज्या कलरवर हात ठेवते आहे त्या लेडीच्या साडीचा कलर चेंज होतो आहे. मस्त ना. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पॉटरी स्टुडिओसुद्धा बनवण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी मातीचे भांडे तयार करणं शिकू शकता किंवा या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकता. छोट्या छोट्या मुलांना फार मजा येते हे सगळं करण्यासाठी. बरं, इथल्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला करायच्या असतील तर त्यासाठी इथे चार्जेस आहेत. बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत आणि त्याचे 100 to 150 रुपीजपर्यंत या ठिकाणी लागतात. आतमध्ये संपूर्ण अंधार आहे. बघूया काय दिवे लागलेले आहेत. किती सुंदर. अर्थातच कला संग्रह असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी खूप छान पद्धतीने इथे प्रेझेंट करण्यात आलेले आहे. इथे पूर्ण अंधार होता आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिवे या ठिकाणी ठेवलेले होते. खूप छान वाटत होतं तिथे सुद्धा. यापूर्वीसुद्धा पुरातन गोष्टी जपणाऱ्या म्युझियमचे आपण व्हिडिओ केलेले आहेत. त्यामध्ये आपण केळकर संग्रहालय फिरलेलो आहोत आणि आनंदी संसारसुद्धा मागच्या वेळी बघितला आपण की किती छान छान पुरातन गोष्टी त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. ते व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरच आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. त्याच्या लिंकसुद्धा मी या ठिकाणी अटॅच करते आहे. तर आता आपण बघूया झपूर्झामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे. या संग्रहालयात 200 वर्षापूर्वीचे महाराष्ट्रीयन दागिने आहेत. चांदीच्या जुना कलात्मक वस्तू आणि नाणी ठेवलेल्या आहेत. 150 वर्षापूर्वीच्या 300 पैठण्या, शेले, फेटे, टोप्या या आहेत. तसेच लहान मुलांचे पोशाख देखील ठेवलेले आहेत. विविध राज्यातील पुरातन वस्त्रे आहेत. दुर्मिळ वारसा असणाऱ्या वस्तू आहेत. विविध प्रकारचे दिवे, पुतळे, पोथ्या, ताम्रपट आहेत आणि त्याशिवाय राजा रविवर्मा लिथोग्राफ्सपासून ते मॉडर्न आर्टमधील MF हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्रेसुद्धा आहेत. दागिने बनवणे ही कला आहे. त्यामुळेच गेल्या 10 वर्षापासून PNG सन्स आर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत कलाकारांना मोफत कलादालने उपलब्ध असून झपूर्झा हे त्याचे व्यापक स्वरूप आहे. लहान वयापासूनच कलेची आवड निर्माण व्हावी व आपली संस्कृती समजण्यासाठी झपूर्झाची निर्मिती केली आहे. येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी पाहण्यासाठी व शिकण्यासाठी काही ना काही आहे. तसेच सातत्याने नवीन वस्तू पाहायला मिळणे व कलांचे प्रशिक्षण हे झपूर्झाचे वैशिष्ट्य आहे व त्यामुळेच देशविदेशातील कलाकार व संग्रहालयाच्या माध्यमातून आणखी नव्या गोष्टी येथे सादर होतील. या देशाच्या विविध कला आणि संस्कृतीचा परिचय करून देऊन तरुणांच्या मनात आणि लहान मुलांच्या मनात सौंदर्याची भावना वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. श्री अजित गाडगीळ यांनी संकलित केलेल्या विविध प्राचीन वस्तूचे, समकालीन चित्रांचे आणि छायाचित्रांचे दर्शन घडवणारे हे संग्रहालय आहे. संग्रहालयात 10 कला दालने आहेत. या दालनात ठेवलेल्या वस्तू अथवा चित्रे ही नेहमी बदलत राहतील अशी रचना येथे केली गेली आहे.
ज्या योगे भेट द्यावयास आलेल्या सदस्यांना प्रत्येक भेटीत नवीन माहिती मिळू शकेल. अरे वा, पेटीवाला बादशाह मस्त. काय खेळते अमायरा? हे बघा, झपूरजाचा तुम्ही परिसर बघू शकता. खूप मोठा आहे, जवळपास 8 एकर असेल. इतका मोठा परिसर फिरता फिरता लिटरली पाय दुखतात आणि त्यामुळे इथे कॅफेसुद्धा दिलेला आहे जिथे तुम्ही जेवण करू शकता. दागिना बायकांचा प्रचंड आवडीचा विषय. या ठिकाणी चांदीचे, सोन्याचे दागिने ठेवलेले आहेत. या सिल्वरमध्ये काही गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या खूपच सुंदर होत्या. हे देवघर बघा किती सुरेख आहे आणि खाली पूजेचे साहित्य सगळे ठेवलेले आहेत. आणि हे बघा, चांदीचे सर्वात लहान साईजचे भांडे आहे. पिक्चर क्वालिटी काय आहे, किती सुंदर केलेलं आहे. सगळेच कलर कॉम्बिनेशन एकदम, छोटी छोटी गोष्टी सुद्धा एकदम क्लिअर दिसत आहे. हे पक्षी, बापरे, अप्रतिम. तिथे एक झपूरजाचं स्टोअरसुद्धा आहे जिथे अनेक गोष्टी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. असे भांडे आहेत मातीचे, त्यानंतर पर्सेस ठेवलेले आहेत आणि असे विविध प्रकार त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला ही छान विंटेज कार दिसली. पुण्यापासून काही फार दूर नाही आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा इथे व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर मुलं असेल तर त्यांनासुद्धा आवर्जून या ठिकाणी घेऊन या. त्यांनासुद्धा वेगवेगळ्या आर्टच्या गोष्टी या ठिकाणी समजतात. सगळ्यात छान गोष्ट मला ही वाटली की प्रत्येक ठिकाणी अशी बेंचेस दिलेले आहे. थकल्यावर तुम्ही या ठिकाणी बसू शकता. या ठिकाणी 200 लोक बसू शकतील असे प्रेक्षागृह आहे. त्याच्यानंतर 600 प्रेक्षक बसू शकतील असे खुले ॲम्फी थिएटरसुद्धा आहे. पैठणी म्हणजेच साडी हा सुद्धा स्त्रियांचा सगळ्यात जवळचा विषय आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतात. हे आहे मॅचवर्स. या ठिकाणी ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आगपेटी ठेवलेल्या होत्या. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता कुठल्या दिवशी कुठला कार्यक्रम राहणार आहे ते सुद्धा या ठिकाणी लागलेलं आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे 10 प्रकारच्या गॅलरी म्हणजेच कलादालन या ठिकाणी आहे. त्यांची सुद्धा नावं या ठिकाणी दिलेली आहेत. हा आहे इथला स्टेज झपूरजाचा आणि इथे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात. आणि जे मागचं पाणी बघत आहात ते खडकवासल्याचं बॅकवॉटर आहे. या ठिकाणी एक छोटंसं महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. महादेवाची छान पिंड त्या ठिकाणी आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया.
या ठिकाणी सगळे आपल्या आजी आजोबांच्या काळातल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्रीयन संस्कृती जपणाऱ्या सगळ्या गोष्टी आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आपल्या आजी आजोबा कुठल्या वस्तू कशा वापरत होते समजून घेता येईल.